नमस्कार मंडळी, मी ॲस्ट्रॉलॉजर निलेश कुलकर्णी आपलं पुनश्च स्वागत करतो। सुंदर विषय मी घेऊन आलेलो आहे आज। आपण आपल्या घरामध्ये जमिनीच्या समांतर भागाला पाठीचा कणा ठेवून म्हणजे जमिनीवरती झोपून वाचावे का? वृत्तपत्र म्हणा किंवा एखादं पुस्तक म्हणा, एखादं मासिक म्हणा किंवा आताच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची जी मोठी समस्या आहे ती आज मी सोडवणार आहे। म्हणजे काय तर आपण वाचता वाचता त्या ठिकाणी झोप लागते आपल्याला। आता नेमकी परिस्थिती अशी आहे की आपल्या शरीरामध्ये मेडुला ऑब्लॉंगेटा हा एक नावाचा इंद्रिय असतो की ज्यातून वैश्विक ऊर्जा प्रविष्ट होते। वैश्विक ऊर्जा म्हणजे काय की जी आपल्या शरीराला उत्साही बनवते, जी आपल्या शरीराला जोर देते, कल्पनाशक्ती वाढवते, स्मृती वाढवते, आपली बुद्धी वाढवते, बुद्धीला ऊर्जा देते, चालना देते ती। असा हा मेडुला ऑब्लॉंगेटा नावाचा जो इंद्रिय आहे त्यातून ही वैश्विक शक्ती विशेष प्रक्रियेद्वारे प्रविष्ट होते। मग ती कधी प्रविष्ट होते, केव्हा प्रविष्ट होते? ज्या वेळेस आपले शरीर काटकोनामध्ये असते। म्हणजेच काय, आपले शरीर काटकोनामध्ये असणं म्हणजे काय तर आपले पाय गुडघे हे जमिनीला लागून आणि आपला पाठीचा कणा ताठ असल्यावरती आपण बसून अभ्यास करतो जमिनीवरती आणि आपले जे डोके असते ते आकाशाकडे असते। तेव्हा हा जो इंद्रिय आहे तेव्हा विशिष्ट प्रमाणे तो काम करतो, विशिष्ट प्रथिने तो काम करतो आणि नीट व्यवस्थिशीर तो काम करतो। त्यातून जी ऊर्जा येते ती वैश्विक ऊर्जा असते की जी आपल्या बुद्धीला चालना देते आणि म्हणून आपल्याला झोप लागत नाही आणि अभ्यास लक्षात राहतो। हे 10वीच्या विद्यार्थ्यांनी, 12वीच्या विद्यार्थ्यांनी आणि जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे घरात झोपून कुठल्याही पद्धतीने वाचन करू नये किंवा बुद्धिजीवी काम घरामध्ये झोपून करू नये। आता यामागे पण एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये छोटे छोटे बालक आहेत, लहान लहान मुलं 5वी 6वीला जातात, ते पण असतात आपल्या घरामध्ये। मग त्यांचेच आजी आजोबा किंवा वडील संध्याकाळी येऊन किंवा सकाळी सकाळी ते वृत्तपत्रक मासिक ते सोप्यावरती झोपून वाचतात, ते अतिशय चुकीचं आहे। म्हणून लक्षात घ्या की ते त्यांच्यासमोर केल्याने ते अनुकरण करतात आणि तेही तशा पद्धतीने ते वागू लागतात। मग त्यामुळेच तो हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी उद्भवतो आहे। त्यामुळे लक्षात घ्या की आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। जो इंद्रिय आहे आपला ऑब्लॉंगेटा नावाचा, मेडुला ऑब्लॉंगेटा नावाचा, तर तो इंद्रिय हा आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा प्रविष्ट करतोय तर ती ऊर्जा आपल्या स्मृतीसाठी आहे, आपल्या बुद्धीसाठी आहे। तर ती ऊर्जा तेवत असावी, स्थिर असावी आणि जास्त प्रमाणात प्रविष्ट होऊन लक्षात राहणारा जो अभ्यास आहे तो तसाच असावा जेणेकरून परीक्षेमध्ये काही अपयश आपल्याला येऊ नये। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला पाठीचा कणा ताठ ठेवून डोकं जे आहे आकाशाकडे करून काटकोनामध्ये व्यवस्थितशीर अभ्यास करायचा आहे। याच्याने तुम्हाला एक समस्या तर नक्की जाणवणार नाही की काही विद्यार्थी डेस्कवरती डोकं ठेवतात असं आणि त्या पद्धतीने ते झोपून जातात आणि मग तो अभ्यास तिथेच निघून जातो। म्हणून मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, नमस्कार।